21वं शतक हे ज्ञानाचं शतक असल्याने देशातला युवक हा सर्वांगाने केंद्रस्थानी असल्याचं जगभरात बोललं जातंय. भारतात तर गेल्या वर्षीच झालेल्या सत्ता बदलानंतर जगातला सर्वात जास्त तरुणांची संख्या असणारा देश म्हणून त्याकडे पाहिलं जातं. संबंध देशामध्ये महाराष्ट्राचं स्थान सर्वांगीण विकासामध्ये खूपच वरच्या क्रमांकावर आहे. शिक्षणाकडे सर्व परिस्थिती बदलण्याचे क्षेत्र म्हणून बघण्यात येत असल्याने रोजगार किंवा स्वयंरोजगाराभिमुख शिक्षणाकडे गेल्या दशकभरातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याचं जाणवतंय. तंत्रशिक्षणामध्ये खाजगीकरण वसंतराव पाटलांनी केल्यानंतर अनेक मोठमोठ्या लोकांनी इथे इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे कॉलेज सुरू केले. पण राजकीय लोकांनी खूप मोठ्या पद्धतीमध्ये इथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाल्यामुळे इतकं मोठं पीक या कॉलेजचं आलं. त्याचा दुष्परिणाम असा झाला की अनेक लोकांना इथे रोजगाराचा प्रश्न सुरू झाला. तर अशा वेळेला महाराष्ट्राच्या सर्व भागामधून उद्योग असो, अन्य व्यवसायामध्ये असो, अन्य क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्मिती व्हावी हा गेल्या काही वर्षांमधनं मोठा प्रश्न पुढे आला. आणि मग औरंगाबादमध्ये मुनीश शर्मा यांच्यासारखे तरुण लोक पुढे आलेली आहेत की ज्यांनी शिक्षणामध्ये दर्जेदार शिक्षण देत असतानाच कुशल मनुष्यबळ उद्योग क्षेत्रासाठी किंवा अन्य क्षेत्रासाठी कसं निर्माण केलं जाईल याचा खूप चांगल्या पद्धतीमध्ये उपयोग केला. आणि म्हणूनच आज MIT आणि असंख्य अशा संस्थांमधून उद्योगासाठी पूरक असं मनुष्यबळ विकसित करून दिलं जात आहे. शिक्षण आणि युवक आज देशाची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे कठोर मेहनत, जिद्द आणि महत्त्वाकांक्षा ही शिक्षणाची मूलभूत मूल्य युवकांनी जपली पाहिजेत. जगात विकासासाठी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम संधीचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. What are the 4 qualities unique people have? Number 1, great aim. Number 2, continuously acquire the knowledge. Number 3, hard work. Number 4, perseverance. Defeat the problem success. If you have these 4 qualities, all of you become unique people and you will fly. Okay? महाराष्ट्रात तंत्र आणि उच्च शिक्षणाच्या खाजगीकरणानंतर अनेक मोठ्या संस्था उभ्या राहिल्या. औरंगाबादची MIT ही अशीच एक मोठी संस्था. पारंपरिक शिक्षणापासून वेगळी वाट निवडून MITने प्रसंगी प्रवाहाविरुद्ध पोहूनही आज मैलाचा दगड गाठलाय. आज ज़रूरत है एंटरप्राइजिंग माइंडसेट के बच्चों को तैयार करने की. जो एक माइंडसेट है जॉब सीकर्स का, वो कहीं ना कहीं ये सारी प्रोसेस में डिफीट होनी चाहिए. उसकी एंटरप्राइजिंग माइंड चाहिए. उसको ये लगना चाहिए कि मुझे आई विल बी द जॉब प्रोवाइडर रैदर देन ए जॉब सीकर. तो ऐसे बच्चे निर्माण करने की आज ज़रूरत है कि जो भी वो सीखें, जितनी भी नॉलेज उनके पास है उसके ऊपर उनको फेथ होना चाहिए. और MIT का जो रोल है, MIT का रोल भी हमने वी आर ट्राइंग टू अलाइंड अवर सेल्फ with the demands, with the aspiration of the country, with the aspiration of our region, with the aspiration of the youth. So we are also trying to align ourselves according to these needs. MIT has started way back. बहुत पहले से हमारी अप्रोच रही है कि सब स्टेक होल्डर्स को इन्वॉल्व करना है और एक एंटरप्राइजिंग स्पिरिट टेक्निकल एजुकेशन और ट्रेनिंग में लाना चाहिए. MITने मराठवाड्यात शिक्षण क्षेत्रात गेल्या 25 वर्षात नवे मानदंड निर्माण करण्यात यश मिळवलंय. त्यामुळेच देश-विदेशात MIT मधून बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी आज देशाचं नाव मोठं करतात. MIT is always striving hard to provide the skills that is required for the present generation to excel in the future. So we have coined the word that is care. We are inculcating in the students care, C for culture. At any cost they should not drive away from their root. They have to keep intact their root. And then our second alphabet is A, that is academic excellence. So any institute, if at all it want to excel in the academic arena, they have to concentrate more on academics. And with a strong intellectual research oriented faculty what we are having at present in MIT, almost we are having to the tune of more than 50 PhD holders, those who are working at present in MIT.
they are across from a very good premier institutes. We have employed them. They are from the different institutes. And then that is why we are going for the third alphabet, that is research. So keeping in view the Make in India concept, the strong research background from the academic institutes is very much essential to contribute positively to the Make in India along with Make in Green. महाराष्ट्रातून अभियांत्रिकी आणि बीटेक या दोन्ही प्रकारच्या तंत्रशिक्षणात MIT आपलं वेगळं महत्त्व टिकवून आहे. बीटेक शिक्षणातील काही कोर्सेस तर महाराष्ट्रातून केवळ MIT मध्येच असल्याने संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थ्यांचा इथे ओढा आहे. बीटेकचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे जे काही सब्जेक्ट्स आहेत ते सर्व सब्जेक्ट्स 3.5 वर्षामध्ये पूर्ण होऊन जातात आणि त्यासाठी प्रत्येक सेमिस्टरला एक सब्जेक्ट हा मुलगा जास्तीचा शिकतो. त्यामुळे जे शेवटचं सेमिस्टर आहे 8वं सेमिस्टर त्यासाठी मुलं इनप्लांट ट्रेनिंगसाठी जातात, जे डायरेक्ट कंपन्यांमध्ये हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतात. त्याचा फायदा मुलांना असा होतो की कंपन्यांमध्ये ट्रेनिंग घेतलेलं असल्यामुळे तो जर मुलगा सिन्सिअर असेल तर त्याला तिथेच जॉब ऑफर मिळून जाते आणि त्याचा जॉब लगेच सुरू होऊन जातो. कंपन्यांनाही ॲडव्हान्टेज मिळतो की ट्रेंड मुलगा त्यांना डायरेक्टली स्वतः पाहिलेला घेण्यासाठी अवेलेबल होऊन जातो. अदरवाईज BEच्या कोर्सेसमध्ये पूर्ण फायनल इयर झाल्यानंतर मुलं जॉबला जातात आणि मग 1 महिना कंपन्यांना त्यांना एक्स्ट्रा ट्रेनिंग देत बसायला लागतं. तो कंपन्यांचा हा वेळ वाचतो. आपल्याकडे रेग्युलर ब्रँचेस तशा मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग या तर आहेच. तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पण यावर्षी सुरू झालेलं आहे. पण त्याचबरोबर 2 वेगळ्या ब्रँचेस आहेत ज्या इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत नाहीत कुठेच. त्यामध्ये एक आहे ती प्लास्टिक्स अँड पॉलिमर इंजिनिअरिंग ही आहे आणि दुसरी आहे ती ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आहे. ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग ही कृषी विद्यापीठांना ॲफिलिएटेड असत नाहीत, तर ही AICTE ॲफिलिएटेड ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आहे. इथे मुलांना शेतीविषयक ज्ञान तर मिळतंच, पण त्याबरोबर अभियांत्रिकीचं नॉलेज पण शिकवलं जातं, जेणेकरून हे मुलं फार्म मशिनरीसारख्या कंपन्यांमध्ये, ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंगसारख्या कंपन्यांमध्ये पण एम्प्लॉयबल होतात. मोर दॅन 300 कंपन्यांबरोबर आपलं टायअप झालेलं आहे. त्याच कंपन्यांपैकी बऱ्याचशा कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी येतात. आपले मुलं ट्रेनिंग आणि जॉबसाठी प्लेस झालेले दिसतील तुम्हाला कंपन्यांमध्ये, जशा की बजाज ऑटो आहे, इन्फोसिस आहे, ॲक्सेंचर आहे, टॅफे ट्रॅक्टर्स आहे, गोदरेज आहे, सिमेन्स आहे आणि यासारख्या बऱ्याच अनेक कंपन्यांमध्ये आपले मुलं प्लेस झालेले दिसतात. मराठवाड्यात औरंगाबादेत खूप चांगली औद्योगिक वसाहत उभी आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळाची मागणी युवकांसाठी मोठी संधी घेऊन आली आहे. MITने कौशल्य आणि गुणवत्तेला पूरक शिक्षण पद्धती बनवण्याकडे आपला कल ठेवल्याने उद्योगांची खूप मोठी सोय झाली आहे. हमारे पास 39 डिस्ट्रिक्ट ड्रॉट प्रोन डिस्ट्रिक्ट हैं. यहाँ पे खेती के नाम से कुछ नहीं होता, वहाँ पे सोलर पार्क बन सकते हैं. तो अलग अलग जो पोटेंशियल हैं डिस्ट्रिक्ट्स के, अगर उसके हिसाब से गवर्नमेंट की मदद से, प्राइवेट लोगों की मदद से, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप की मदद से अगर हम कुछ प्रोजेक्ट्स लाते हैं तो अपॉर्चुनिटीज़ ऑटोमेटिकली आएंगी. हमारे बच्चे क्यों बाहर जाएंगे फिर? देखिए, कोई भी कम्युनिटी को या कोई भी एरिया को अगर डेवलप होना है तो वहाँ का यूथ वहाँ ही रहना चाहिए, वो ब्रेन वहाँ ही रहना चाहिए. आपका ब्रेन अगर बाहर माइग्रेट हो जाता है तो वो इलाके में तो फिर एवरेज ब्रेन रह जाएंगे, नहीं तो बिलो एवरेज ब्रेन रह जाएंगे. उसके हिसाब से थोड़ा आप डेवलप करेंगे तो अपॉर्चुनिटीज़ वाकई में डेवलप होंगी. क्योंकि आज जो रोल है, ड्राइविंग रोल है, औरंगाबाद और जालना, में दोनों सिटी का नाम लूँगा, काफ़ी इवॉल्व हुआ है और आगे थोड़ा सा अगर उसको सपोर्ट मिलता है, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रोजेक्ट अगर अच्छे तरीके से एक पर्टिकुलर टाइम फ्रेम में अगर पूरा होता है, नहीं तो हमारे पास ऐसी बहुत सारी एग्जांपल्स हैं यहाँ पे सब कुछ है बट टाइम फ्रेम नहीं है, तो कोई उसका मतलब नहीं है. तो टाइम फ्रेम पे अगर होती हैं चीज़ें तो मुझे ऐसा लगता है काफ़ी ज़्यादा अपॉर्चुनिटीज़ बच्चों को मिलेंगी. विद्यार्थ्यांना असं पोषक वातावरण, एक अकॅडमिक एन्व्हायरमेंट आमच्या संस्थेमध्ये आहे. एक डिसिप्लिन जी असतात विद्यार्थ्यांना, ती डिसिप्लिन आमच्या संस्थेमध्ये आहे.